आणि यानंतरची बातमी आहे पावसासंदर्भातली। मृग नक्षत्र संपत आलं तरी सुद्धा पावसाची हुलकावणी अजूनही बसतीये। हिंगोलीमध्ये पेरण्या खोळंबल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। तलावांनी तळ गाठल्यानं पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। शेतकरी जे आहेत ते संपूर्ण शेतातील मशागतीचे काम झालेले आहेत। पेरणीसाठी बी भरण घेतलेले आहे, खत देखील घेऊन ठेवलेले आहेत, परंतु सध्या शेतकरी राजा त्रस्त आहे। निसर्ग राजा बरसत नाहीये। संपूर्ण जिल्ह्याभरातील तळ्याची देखील अवस्था अशीच आहे। मी उभा आहे वसमत तालुक्यातील वाखारी या परिसरामध्ये। आपण पाहू शकता की या तळ्याची जी अवस्था आहे, या तळ्याच्या भोवताली असलेल्या 20 ते 25 गावातील शेतकऱ्यांना या तळ्याचा लाभ मिळत असतो, परंतु या तळ्यामध्ये सध्या पाहिलं आपण तर पाणी मिळत नाहीये, पाणी दिसत नाहीये। दूर दूर पर्यंत संपूर्ण तळ्यानं जे आहे ते जमीन गाठलेली आहे आणि याच चारही बाजूना आपण जे पाहतोय तर या ठिकाणी याचं उत्खनन देखील होत असताना, मुरमाचं उत्खनन देखील होताना दिसत आहे। परंतु शेतकऱ्यांना संपूर्ण कामे जे आहेत ते आता कंप्लीट झालेली आहेत, परंतु या तळ्यामध्ये पाणी नसल्यानं अनेक या परिसरातील शेतकरी आता हातघाईला आलेले आहेत। आता निसर्ग राजा कधी बरसणार आहे आणि यांना पेरणी करण्यासाठी कधी आता वियोग लागणार आहे, याकडे मात्र आता संपूर्ण शेतकऱ्यांचं आभाळाकडे लक्ष लागलेलं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।